ज्यांनी अजित पवार यांना घडवलं त्या शरद पवार यांना सोडून अजित पवार भाजपसोबत गेलेच कसे काय? मित्र हो, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत जी काही जळमट निर्माण झाली, संशयाची जळमट, ती जळमट आता अधिक गुंतागुंतीची होऊ लागली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकारण रोज एका नव्या वळणावर पोहोचत आहे किंवा काही नेते ते जाणीवपूर्वक पोहोचत आहेत असं म्हणायला सुद्धा काही आता हरकत नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे तर अवघड राजकारण ढवळून निघालं. राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांना अदृश्य शक्तीने धमकावल्याचा आणि अजित पवारही पुन्हा विलिनीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा शशिकांत शिंदे यांनी या लेखामध्ये केला. अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोटी नाटी षडयंत्र रचून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून एक वेगळा गट स्थापन करावा लागला होता. याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली ती चूक पुन्हा दुरुस्त करायची आणि यासाठी अजितदादा मागच्या 4-5 महिन्यापासून कामाला सुद्धा लागलेले होते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेला होता. अशी बरीच काही माहिती शशिकांत शिंदे यांनी आपल्या या लेखामधून दिली आहे. परंतु बघा मित्रांनो, यामध्ये अदृश्य शक्तींच्या कारवाया, दिल्या गेलेल्या धमक्या आणि रचली गेलेली षडयंत्र असे काही महत्वाचे मुद्दे प्रचंड धक्कादायक ठरलेले आहेत. ज्यांनी अजित पवार यांना घडवलं त्या शरद पवार यांना सोडून अजित पवार भाजपसोबत गेलेच कसे काय? हे कसं होऊ शकतं? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी जेव्हा फुटली होती ना, ती फूट पडली त्यावेळेला विचारले जात होते. अजूनही काहींच्या मनामध्ये ती शंका आहे. पण मग अदृश्य शक्तीकडून मिळणाऱ्या धमक्या हेच राष्ट्रवादीच्या फुटीचं नेमकं कारण होतं का? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाची सगळी सूत्र अजित पवार यांच्याकडेच देण्याचा निर्णय झालेला होता असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतर झालेली ही अपघाताची दुर्दैवी घटना, सगळं काही संपून गेलं. अपघाताच्या घटनेबाबत घेतले जात असलेले संशय आणि टार्गेटवर असलेले राष्ट्रवादीचे 2 नेते या सगळ्या घटना बरेच काही प्रश्न उपस्थित करीत आहेत. राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांना अजितदादांचा अपघात म्हणजे हा घातपात झालेला आहे अशा पद्धतीचा संशय त्यांनी तो व्यक्तही केलेला आहे. कोणी चौकशीची मागणी करताय. हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मात्र याबाबत फारसं काहीही बोलताना दिसत नाहीत. आणि मग यावर सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या उलट शशिकांत शिंदे यांच्या लेखावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर चक्क इशाराच दिला. दादांत खोटे दावे करू नयेत, अन्यथा मी योग्य आणि समर्पक उत्तर देऊ असं सुनील तटकरे म्हणतात. अहो, कशाला वाट बघताय? द्या ना उत्तर. जी काही तुमच्याकडे माहिती आहे ती सांगून टाका. शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखामध्ये जो दादांना बाहेर पडण्यासाठी अदृश्य हात आणि धमक्या कारणीभूत होत्या असं जो काही उल्लेख केलाय ना, त्या शब्दावर सुद्धा या तटकरे यांनी आक्षेप नोंदवला. तटकरे म्हणतात, दादांनी स्वतःच्या निर्णयानं पाऊल उचललं होतं, त्यावर कोणाचा दबाव नव्हता. एनडीए मध्ये सामील होताना मुख्य पक्ष असलेल्या भाजपला विश्वासात घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला होता. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा एक भक्कम घटक पक्ष आहे आणि भविष्यातही तो राहील. सगळं काय आलं. शिंदे यांनी ज्या पद्धतीनं अजितदादांच्या निधनानंतर हा लेख लिहिलेला आहे त्यावरून सुद्धा तटकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं. काय म्हणतायत ते? जबाबदार जुने सहकारी अशा प्रकारचं वक्तव्य का करीत आहेत हे अनाकलनीय आहे. हो, लोकांना कळतं ना, तुमच्यासाठी असेल अनाकलनीय. शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय अजित पवार यांनीच घेतलेला होता असं सांगितलेलं आहे. अहो, एवढंच कशाला, अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलं ना, होय मी स्वतः साक्षीदार आहे, आपल्या समक्ष हा निर्णय झालेला होता. तरी सुनील तटकरे हे काही मान्य करायला तयार नाहीत करणार ते. खरं तर अजितदादांचं निधन झाल्यापासूनच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे 2 नेते त्यांची विधानं, त्यांचं वागणं, त्यांच्या हालचाली
सगळं काही वादाचं ठरलेलं आहे. त्यांच्या पक्षातले काही नेते सुद्धा त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत. हे दोन नेतेच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामधले खरे खलनायक असल्याचं म्हटलं जातं. पण राजकारणाचा विषय भले ते काहीही असो, पण अजितदादांना धमक्या देऊन अदृश्य शक्तीने राष्ट्रवादी फोडायला भाग पाडलं असा जो दावा शशिकांत शिंदे यांनी केला आहे तो असा सहजासहजी दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. अदृश्य शक्तीच्या नावाखाली मागील काही वर्षापासून आपल्या राजकारणामध्ये बरेच काही घडून गेलेलं आहे. आपण ते पाहिलेलं सुद्धा आहे. या तथाकथित अदृश्य शक्तीचा बोरखा कधीतरी फाडणं गरजेचं आहे. धमक्या देणाऱ्याची मुखवटी ओरबाडून काढायलाच हवे आहेत. पण हे घडेल का हो? ही अदृश्य शक्ती चव्हाट्यावर येईल का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.